तर लाडके आजी आजोबा मुलगा मुलगी अशा खूप साऱ्या योजना येतील। विश्वजित कदम यांनी राज्य सरकारला हा टोला लगावलाय। लाडकी बहीण भाऊ योजनेवरनं त्यांनी टीकास्त्र डागलंय। राज्य सरकारच्या लाडकी बहीण भाऊ योजनेवरनं काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय। विधानसभा निवडणुकीपर्यंत आता लाडकी आजी, लाडकी आजोबा, मुलगा आणि मुलगी अशा खूप काही योजना येतील। मात्र या योजना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुरत्याच आहेत असं मत देखील विश्वजित कदम यांनी व्यक्त केलंय। सरकारच्या योजनेतनं गोरगरिबांचा फायदा होत असेल तर निश्चित स्वागत करू, पण या फायद्यातनं दिशाभूल आणि फसवणूक होऊ नये हीच अपेक्षा आहे असा टोला देखील आमदार कदमांनी सरकारला लगावलाय। आता निवडणूक आली म्हणून वेगवेगळ्या योजना येतात। लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके आजोबा, लाडकी आजी, लाडका मुलगा, लाडकी मुलगी, जे काय आता योजना खूप काही तुम्हाला येणाऱ्या दिवसात पाहायला मिळतील। तर त्या योजना केवळ येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपुरतं आहेत हे महाराष्ट्राला जनतेला कळतं। म्हणून हे झोपलेलं सरकार येणाऱ्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने